माझी माय माझी माय। एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे। एक धागा सुखाचा। आडवे उभे धागे शिवणकामातच ती शिकली, जगली, शिवणकामातच वाढली, दुखावली आणि सुखावली सुद्धा। पण तिने जिद्द सोडली नाही। म्हणायची डबक्यात चढू नका रे, नदीत पोहण्यापेक्षा सागरात उडी घ्या, होईल दमछाक, पण तिथंच तुमचा खरा कस लागेल। एक दार बंद झालं म्हणून काय झालं, परमेश्वर तुमच्यासाठी दुसरं दार उघडेल ना, आणि ह्यावर विश्वास ठेवा रे। देव पण पाहिजे ना तुम्हाला, पण टाकीचे घाव सोसावेच लागतील। जीवनाचं तत्वज्ञान हसत हसत उलगडून दाखवणारी संतोष बागुलची माय मीनाबाई बागुल, माझी जिद्दी अतिजिद्दी माय। आईबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण आईचं व्याख्या करूच शकत नाही, या जगामध्ये कोणीही करू शकत नाही। कारण आईने लहानपणापासून मुलाला जन्म दिल्यापासून 9 महिने त्रास भोगते, त्याचं बालपण बघत बघत किती मोठं करते, किती त्रास घेते, हे मी डोळ्याने बघितलेलं आहे। आमच्या आईबद्दल बोलावं तेवढं कमी आहे। आईने खूप कष्टातनं दिवस काढलेत, मी डोळ्याने बघितलेलं आहे। आमचे खूप आई आमची दिवसभर शिवण काम करायची, आम्हालाही सगळ्यांना सांभाळत आमच्या मोठ्या भावाला इंजिनियर करण्यासाठी तिची धडपड, वडिलांना मदत करायची। शिवणकाम येत नसताना शिवणकाम शिकण्यासाठी कितीतरी त्रास घेत होती आणि शिवणकाम शिकली, रात्रंदिवस कष्ट करून आम्हाला मोठं केलं। आईबद्दल बोलावं तेवढं कमी आहे। शून्यातून जग निर्माण केला आम्ही, दोघं पती पत्नी शिवणकाम करून मुलांना आम्ही शिकलो नाही म्हणून मुलांना खूप शिकवलं, आणि खूप इच्छा होती आमची मुलांनी फार आमच्यापेक्षा हुशार व्हावं। आम्ही 1 नंबरचे कारागीर होतो, मी लेडीज स्पेशलिस्ट होती, म्हणून आम्ही दोघांनी मुलांना खूप शिकवलं। 4ही मुलांचं संगोपन चांगलं केलं। आईचं मराठीत नेहमी म्हणायची, असं काहीतरी करून दाखवा, जसं हिंदीमध्ये एक म्हण आहे, मंजिलें उनको मिलती है, मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। हौसले असंच आई म्हणायची की तुम्ही हौसला असं बुलंद करा, असं काहीतरी प्रगती करून आपल्या समाजामध्ये आपल्या पुऱ्या संसार दाखवून दिलं पाहिजे की माझी मुलं किती मोठे आहेत। जळगाव जिल्ह्यातला पारवळा, तिथं आम्ही छोट्याशा गावात राहत होतो। माझ्या मुलांना पण वरच्या लेवलची हौस आली की वरच्या मोठ्या गावात जायचं, छोट्याशा डबक्यात न पोहता समुद्रात पोहायचं, म्हणून पुण्यात आले माझे मुलं, आणि इथं आता व्यवस्थित त्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित झालं। मी म्हटलं आईला की मी पुण्याला जातो, माझा भाऊही पुण्याला आहे। आई म्हटलं नको बाळा, एवढा लांब नको जाऊ, कसं करशील? म्हटलं नाही आई, तुम्ही एवढी प्रगती केलेली, आम्हालाही मोठी प्रगती करायची आहे। 12वीची एक्झाम दिली, निकालही लागला नव्हता, निघालो, आई रडायला लागली, नको जाऊस। पण आईला सांगितलं नाही, मला जाऊ दे, त्याशिवाय माझी प्रगती होणार नाही। अशा पद्धतीने आम्ही पुण्यात आलो, खूप स्ट्रगल केलं आम्ही 4ही भावांनी। स्ट्रगल करून त्यांचे स्वप्न होते, जे त्रास आम्हाला जात्या मुलांना होऊ नये, त्यांची इच्छा, त्यांचे वडिलांचे आम्हाला मार्गदर्शन, या हिमतीवर आम्ही पुण्यात आलो। प्रत्येक नवीन पांढरा शर्ट, कुर्ती, कुर्ता थोड्या वेळात धुतल्यानंतर परवानगी नाही। एकदम माझे मुलं आमच्या दोघांपेक्षाही हुशार निघाली, आणि आमचं नाव त्यांनी खूप कमवलं। नातेवाईकांमध्ये 1 नंबर माझे मुलं नाव काढतात। आईबद्दल सारखं प्रेम वाटायचं, त्यामुळे त्यांचे हाल बघून आम्हाला नको वाटलं। त्या गावात राहून आम्ही पुण्यात आलो आणि प्रगती केली। आई आज खूप आनंदी आहे, 4ही मुलांचं सगळं बघून खूप खुश होते, आणि तिला बघून आम्हाला आनंद होतो। आणि वडील आमचे लवकरच गेले, आता आईशिवाय आम्हाला कोणी नाही आहे। आईच आमची आहे, आईच आमचा आधार आहे। कुठलंही संकट आलं, परमेश्वराचं नाव घ्यायचं,
समाधानी मानून घ्यायची. परमेश्वराची इच्छा जशी राहिली तसं व्हायचं बरोबर. आई तुझी एखादी आठवण सांग ना, एखादं गाणं होते आपल्या ऐराणीतलं. अरे मला मुलीची खूप हौस होती रे. सांग ना एखादं गाणं ऐराणीतलं. हरे हरे देवा मला माझ्याने कस ठवईना, देवापासी मागू मी ते पयली महिना. देवाने माझी प्रार्थना नाही ऐकली. मला 5 मुलंच झाली. सगळ्यात मोठा मुलगा नाहीये, 4 मुलंच आहेत मला. मुलगी झालीच नाही. 4ही भावांमध्ये हा जास्त त्रास द्यायचा. एकदम म्हणजे कडक स्वभाव लहानपणापासून त्याचा. त्याला जे पाहिजे ते व्यवस्थित बिन मागायचं द्यायला पाहिजे. मागितल्याने दिलं तर त्याला त्याचा आनंद नाही राहायचा. बिगर मागायचं बिना सांगायचं द्यायला पाहिजे. ही त्याला पहिल्यापासून लहानपणापासून त्याची हीच आवड आहे की मला न मागता मिळायला पाहिजे. आईकडून एक शिकायला मला मिळालं, पण आईला काहीतरी नवीन नेहमी शिकायचं वाटायचं. गिराईक वगैरे यायचे दुकानात. एक पिक्चर होता जीवनधारा, त्याचे ब्लाऊज आम्हाला तसं पाहिजे. आई पिक्चर बघायला जायची, म्हणजे काहीतरी नवीन शिकायचं. कारण वेगवेगळे कस्टमर यायचे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना फॅशनवाले मागायचे, पण आई त्यासाठी वेगळे पिक्चर सिरियल बघायची आणि त्याच्यात शिकायचं, प्रयत्न करायचं, तसं तसं शिवून द्यायचं. त्यामुळे एक नाव तयार झालं होतं आईचं की कुठलंही कस्टमर आला आणि त्याने काही डिमांड केली की तसं आई बनवून द्यायची. तीच आईकडून मी वारसा घेतला की काहीतरी नवीन करत राहायचं. आईचं वेगवेगळं एक क्रिएटिव्ह माइंड तयार झालेला आहे आणि तो माझ्यात एक वारसा आला की मलाही काहीतरी नेहमी नवीन करावंसं वाटतं. नेहमी करावंसं वाटतं की आईने कसं केलं, आईचं शिक्षण नसताना कसं करत होती, तसं आई आपणही करू शकतोस. हे आईकडून मी शिकलो. देवाकडे मी श्रीकृष्णाचा धावा म्हणत होती. मला कुठलंही संकट आलं, धाव धाव रे धाव, धाव श्री कृष्णा लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. मी देवाला एकच प्रार्थना करेल की जन्मजन्म हीच मला माय मिळू दे. जन्मजन्म मला ही एकच माय मिळू दे. हीच मी देवाकडे प्रार्थना करे की अशीच मला माय जन्मजन्म मिळू दे. हिचाच पोटी मला जन्म येऊ दे. हीच माझी देवाकडे प्रार्थना असेल. दैव एकच, मात्र एकच, माझी माझी माय. प्रायोजक रिन ऍडव्हान्स बार. रिन बार दूर करतो पिवळेपणा एका झटक्यात. मायेची सावली. प्रायोजक रिन ऍडव्हान्स बार. रिन बार